नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, सोलर पंप योजनेची जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची जी काही यादी आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून डाउनलोड करू शकता आणि त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता. या व्हिडिओमध्ये त्यासाठी शेवटपर्यंत राहा. जिल्ह्यानुसार लाभार्थ्यांची यादी कशी डाउनलोड करायची ते सांगतो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. लाभार्थ्यांची यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. याची जी काही डायरेक्ट लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इथं आल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र स्टेट निवडायचं आहे. इथे तुम्हाला दोन ऑप्शन आहेत, महाराष्ट्र मेडा, महाराष्ट्र MSEDCL. म्हणजेच महाराष्ट्र मेडा अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तर मेडा सिलेक्ट करू शकता. महाराष्ट्र महावितरण तर्फे अर्ज केला असेल तर महावितरण तुम्ही ऑप्शन म्हणजेच MSEDCLचं ऑप्शन निवडू शकता. ज्या ठिकाणी अर्ज केलाय ते तुम्ही निवडा. त्यानंतर जिल्हा तुमचा जो असेल तो निवडायचा आहे. त्यानंतर किती HP साठी अर्ज केलता तो निवडायचा आहे आणि त्यानंतर इयर ऑफ इन्स्टॉलेशन. तर इयर ऑफ इन्स्टॉलेशन आता 2024 चालू आहे, तर 2024 वरती क्लिक करून गो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्यांनी अर्ज केला होता, ज्यांना इन्स्टॉलेशन इथे साठी प्रोसेस झालेली आहे त्यांचा ॲप्लिकेशन नंबर, त्यांचं नाव, त्यांचं फादर नेम, तसेच कोणत्या कंपनीचा आहे भेटलेला आहे तो, त्यानंतर इयर असेल, कुठं भेटलेला आहे, सगळी माहिती, किती HPचा, सगळी माहिती जी आहे ते दिली जाईल. तसेच खाली येऊन तुम्ही इथे पेजेस वाढवू शकता आणि ही सगळी यादी तुम्ही एका PDF स्वरूपात डाउनलोड करू शकता. आता ही PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन सुद्धा दिलेला आहे. इथे पहा PDF ऑप्शन आहे. या PDFच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ही यादी तुम्ही डाउनलोड अशा पद्धतीने करू शकता. तर PDF स्वरूपात डाउनलोड झाली आणि याच्यामध्ये आपल्याला नाव पाहायचं असेल तर नाव सुद्धा आपलं सर्च करू शकता, आपलं नाव लागलेलं आहे का. तर अशा पद्धतीने तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता. तसेच तुम्ही हे ऑप्शन कट करूयात. MS महावितरण तर्फे जे काही सोलर आहे ते तुम्हाला पाहायचे असतील तर महाराष्ट्र MSEDCL, तुमचा जिल्हा, तसेच तुमचं जे काही किती HP साठी अप्लाय केलं होतं ते आणि त्यानंतर जे काही इन्स्टॉलेशनचं आहे 2024 इथे सिलेक्ट करा आणि गो ऑप्शनवरती क्लिक करा. तसेच तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा यादी येईल. ही यादी डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला खाली अजून पेजेस ओपन करू शकता. तर इथे पेजेसचे ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत आणि त्यानंतर राईट साईडला डाउनलोड PDFचं ऑप्शन आहे. या PDF ऑप्शनवरती क्लिक केलं की ही यादी तुम्हाला PDF स्वरूपात डाउनलोड होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही ही PDF मध्ये तुम्ही डाउनलोड करा. आपलं नाव आहे का चेक करा, इन्स्टॉलेशन झालेलं आहे का ते चेक करा, सगळी माहिती चेक करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.